नमस्कार. शिरूर वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजची प्रमुख बातमी अशी आहे. जिल्हाधिकारी पुणे येथे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, या ठिकाणी आपण कालच्या परवाच्या श्री आढळराव दादा पाटील यांच्या शिरूरमधील प्रचार यात्रेतील काही दृश्य पाहत आहोत. या ठिकाणी तरुण तरुणी पक्ष कार्यकर्त्यांनी आणि महायुतीतील घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिरूर येथे घराघरांमध्ये जाऊन प्रचार केलेला आहे. प्रचार पत्रके दिलेली आहे आणि अनेक गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत. शिरूर येथे शिवाजीदादा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलेला होता आणि पदयात्रेची प्रचार यात्रेची सुरुवात केलेली होती. त्याचे हे दृश्य. तर या कार्यक्रमाला पुणे येथील आज 25 एप्रिल 2024 रोजी जो उमेदवारी अर्ज भरण्यात आला त्यावेळेस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार महेश दादा लांडगे, आमदार चेतन तुपे पाटील, अतुल बेनके, विधान परिषद उपसभापती नीलमताई गोरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील, आमदार सुनील टिंगरे, पोपटराव गावडे माजी आमदार, भाजप नेते प्रदीपदादा कंद, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, मनसे नेते राजेंद्र वागस्कर, भाजप नेत्या आशाताई बुचके, युवा नेत्या पूर्वाताई दिलीप वळसे पाटील, माजी सभापती मंगलदास बांदल, मनसे शहर प्रमुख साईनाथ बाबर, हे प्रमुख नेते आणि यापूर्वी निवडून आले नेते यावेळेस उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी हा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार, शिवसेना एकनाथ शिंदे, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रीय समाज पक्ष, RPI, रयत क्रांती संघटना असे छोटे मोठे अनेक पक्ष सामील झालेले आहेत. या पक्षांचे कार्यकर्ते एकत्रितपणे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. या ठिकाणी आपण पाहत आहात जयश्रीताई पलांडे या देखील दादांच्या प्रचार यात्रेला उपस्थित होत्या. शिरूर येथील ही प्रचार यात्रेची दृश्य आहे. एकूणच शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये माजी खासदार
शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता असल्याचे सध्या तरी चित्र आहे. अशा पद्धतीने दादांनी शिरूरमध्ये प्रचार यात्रा काढलेली होती. शिरूरमधील प्रमुख कार्यकर्ते मयूर थोरात या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज देताना सर्व